हा, काय रे बाबा त्याच्या आईला येतं तिनं तर सांगितलं आपल्याला खरे सासू नवरा घेऊन या हा. आणि मग आता तिला कुठं गवशीत निघायचं हो अरे बरं आता आपणच चला आणि तिची काहीतरी शांती करा पण मग ते तिला वाट लावून दे ना नाही बाबा नाही मी पुढे. आहे ना ती एक तांत्रिक आहे ना तिला चांगलं ओळखीते. हा का हा तिला यायला चांगलं माहिती असेल तर मग चाल ना यायच्या संग जाऊ चाल कोणची बाई. बाई आहे म्हणते नाही मी तिला बाबा चांगलं ओळखीते. चला मग आपण तिच्याकडे जाऊ. मग चला जाऊ बरं तिच्या का तिला टाका धडकून काढून बरं पुढं तिला नवरा सासू जाऊ शिकून त्या बाबा पुढं आपल्या मागे गुतवायला नाही नाही ती बायला डेंजर आहे ती लगेच तिचा हेड करेल. पण मग चांगलं तिला कळलं ना हा मग कळत आहे तिला पण नाही सगळं तर मग परत यायची आमच्याकडे नाही, नाही. सगळं सांगितलं पाहिजे का बुवा सगळं तिला सासू कळत कोणी? आहे ती बरोबर तिचा बंदोबस्त करेल पा. इकडं तर लय अवघड दिसत आहे, हा? हे लय अवघड व्यवस्था दिसत आहे. ही बाई बर का. हा? हा ही बाई बाई आहे का? ही आहे ना या, लय अवघड व्यवस्था दिसत आहे. हीच बाई बर का. अण्णा हा? हीच बाई आहे बर का. हीच बाई आहे का? हा सगळं समजत आहे तिला सगळं पाडा पाहते. तिकडं बसा बसा खाली बसा हात लावू नका कशाला खतरा आहे सर्व बाई बाबा आता त्या बाईला सांग काय काय त्या सांगायचं बाईला काय खरं खरं आहे ते सांगून दे भाऊ. आणि आमची समस्या अशी आहे हा बोला आम्ही गेलो फिरायला हा तर ते रस्त्यानं चाललो होतो अगं फिरता आणि बसा पडतो वाडा होता हा तिकडं गेलो तर बाईचा रडायचा आवाज यायचा असं म्हणून आम्ही म्हातारी मी ते पोरं गेलो पाहिलं व तिकडं कोणी काय पाहिलं अशी लाल साडीवाली येडुळी होती का काय होतं काय माहिती हा हा तर ते आमच्या उडूनच पडलं ना काय सांगत मग उडून पडल्यावर मग तिकडून आम्ही कसं बस सुटलो आणि गाडीत येऊन बसलो त्याच्या आईला त्याने तर आमची गाडी लांब धरली पाठी मागून मग तर तुम्ही खतरनाक संकटात सापडले असतील हा ना मग तिनं आता आम्हाला काय सांगितलं माहितीये का माझा सासरा सासू हा आणि माझ्या नवऱ्याला घेऊन येता म्हणा तुमची सुटका करू नाही तर म्हणा ती मी तुमचा तिच्याच वाढणार मग ती बाई तुम्हाला असं का म्हणली का मला माझा सासू आणि नवरा आणून द्या तिची कहाणी काय आहे तिची समस्या अशी आहे तिच्याशी आम्ही असं म्हणलो तेव्हा ती काय म्हणते माहिती का माझा सासू हा आणि नवऱ्याने मला पहिल्याच रात्रीला म्हणती जाळून मारले का पेटून मारले काय ते आम्हाला माहिती नाही, अशी ती बोलली हा हा मग आता पहा तुम्ही काय जमत असेल तुम्हाला त्या पद्धतीने बंदोबस्त करा बर बर ठीक आहे मला त्या ठिकाणी तुम्ही घेऊन चला मी तुमची सर्व समस्या दूर करीन चला तुमच्या मग. केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही एकाच्याही केसाला धक्का लागू देणार बाई नाही मग तर लय गोड होईल ग चला मग. आमची दलिंद्री काढून हा काढायची. तुमचं अख्खं जे काय असेल ना पुरं मी नाहीस करून टाक तुमची हर एक समस्या दूर करीन बरं बरं चला मग ते मानते मग चला मला घेऊन चला त्या ठिकाणी चला 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 घेऊ चला घेऊ उठा चला चला उठ रे म्हणजे चला रे जेवण का चला चल बालका दाखव मला ते तिचे स्थान कुठे आहे चला ना इडून सरळ चला चला तुम्ही पुढे चला मला माहित नाही रस्ता हा चला या इकडे या बा इकून या इकडून एवढ्या अंधाऱ्या जागेतून घेऊन चालले तुम्ही मला हा या इकून या चला आई पुढे व्हा तुम्ही घाबरू नका नाही घाबरत बाई आता करा बंदोबस्त काय आहे ते कोण आहे? मी आहे तुमच्या पाठीशी घाबरू नका आई चला 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 तुम्ही करायचे चला चला महाराज चला बरं चला आई चला 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 द्या या मला बा शांती द्या आम्ही ना बाई. इकडे फिरायला गेलो होतो इकून येत होतो असं बर का इकून या रस्त्याने असं येत होतो तर इडं जाते या घरनी सगळं का इडं की असे रडताना असा आवाज येतो होता म्हणून मी पाहायला गेलो असं मध्ये बर का असं मध्ये पाहायला गेलो इडं पुढं पाहिलं तर काय कोणी दिसत तुम्ही इडं का बा मी पाहत मजा आहे का बर बर घेऊन या इकडं मोकळ्या मैदानात बरं बरं मोकळ्या मैदानात नाश करून टाकते ते पुढचे काय एवढं कसं काय इकडे घेऊन येऊ मी फक्त त्याला पाहून सांगा येऊ का आहे का नाही ते तिकडं. त्याला सांगा तुमचे नवरा आणि सासू घेऊन आलो हाय असं हा या ये बरा येते इडच बसली ओ बाई
तुम्ही त्या दिवशी भेटले होते ना आम्हाला, आमची गाडी धरली होती, आठवत आहे का? मग ते तुमचे नवरा आणि सासरा आणलाय चला. आणले मी आता सूड घेणार. आणले माझा नवरा आणि सास मला फसवलं. हे कोणाला घेऊन आले? माझा विश्वासघात केला. माझा नवरा आणि सासू दिसत नाही मला. तुम्ही हे कोण घेऊन आलं? माझा विश्वासघात केला. माझा विश्वास मी तुझा सर्वनाश करण्यासाठी आले आहे. आता तू का लोकांना त्रास देती? आज मी तुला मुक्ती देणार आहे. तू येणाऱ्या जाणाऱ्यांना का त्रास देते? आज मी तुला मुक्त करणार आहे. आता तुला सुटका नाही. तुला मुक्ती देणार आहे. तुला सोडणार नाही. तू येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देते. ओम ह्रीम झीम स्वाहा. ओम ह्रीम झीम भट स्वाहा. महाराज इथं गायब झाली हो. बघा आता ती इथून पुढे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देणार नाही आणि येणार पण नाही. आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. खरं ती का आता खोटं? काय आता तुम्ही समक्ष बघितली ती गायब झाली. परत आलाच नाही ना रामाला? आता बिलकुल केसाला धक्का लागणार नाही तुमच्या. पहा नाही तर मग परत दुसरा बाबा आता कधीच काही होणार म्हणली होती ना, ती नाही. बाईला चांगली आहे. चांगलं आहे त्यांना ना? माहितीये ते पूर्वीपासून येतात माझ्याकडे. हा लय- आले बाबा. धन्यवाद महाराज बर का, आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून मुक्त केल्याबद्दल. बालका एक वस्तू देते मी आता तुझ्याकडे. ही कायम तुझ्या जवळ ठेव. हा भारलेला लिंबू आहे. तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही. आता काय घ्यायचं नाही ना बाई. अजिबात नाही आई, टेन्शन घेऊ नको. मी या बालकाकडे लिंबू दिलेला आहे. बरं झालं बरं झालं. लय उपकार झाले आमच्यावर तुमचे. आई उपकार नाही, सर्व देवाची कृपा आहे आई. लय उपकार झाले. बरं झालं. बाई बरं काढून हा आई आता कधीच तू पुढे एकटं हिंडू नका.